नमस्कार मित्रांनो, मी इमाशू धवन। आज या व्हिडिओमध्ये आम्ही बऱ्याच पुरुषांना भेडसावणार या समस्येबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी आहे आणि याला ऑलिगोस्पर्मिया देखील म्हणतात। अनेक रुग्णांना ही द्विधा मनस्थिती असते ज्यात त्यांची शुक्राणूंची संख्या कमी असते आणि ते आपल्या जोडीदाराबरोबर गर्भधारणा करण्यास सक्षम नसतात आणि आता ते अडचणीत आहेत की त्यांनी स्वतःवर उपचार करण्यासाठी काय करावे। जेव्हा आपण कुटुंब सुरू करण्याचा प्रयत्न करीत असाल तेव्हा यामुळे उद्भवू शकणारी निराशा आणि चिंता आम्हाला समजते। पण आशा आहे हे सांगायला मी आलो आहे। परंतु प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम आपल्याला ही स्थिती समजून घेणे आवश्यक आहे। WHOने म्हटल्याप्रमाणे शुक्राणूंची संख्या कमी होणे ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या शुक्राणूंची संख्या 15 दशलक्षपेक्षा कमी होते। निरोगी शुक्राणूंची संख्या 15 दशलक्ष प्रति मिली वीर्यापेक्षा जास्त मानली जाते। त्यापेक्षा कमी कोणतीही गोष्ट शुक्राणूंची संख्या कमी मानली जाते। यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणेच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो आणि आपल्या शुक्राणूंची संख्या कमी असण्याची अनेक कारणे असू शकतात। उदाहरणार्थ, जर आपल्याला पाचन समस्यांचा सामना करावा लागत असेल तर शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते। जेव्हा आपली पाचन प्रणाली उत्तम प्रकारे कार्य करत नाही तेव्हा ती पोषण चांगले शोषू शकत नाही। हे आपल्या शुक्राणूंना उपाशी ठेवू शकते आणि शुक्राणूंचे उत्पादन कमी करू शकते ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते। जर आपल्याला आपले शुक्राणू निरोगी हवे असतील तर नेहमी फायबर आणि प्रथिने युक्त अन्न खाण्याचा विचार करा। फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने आपल्याला पाचन समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल आणि यामुळे चांगल्या आतड्यासंबंधी जीवाणूंच्या उत्पादनास चालना मिळेल जे पोटात चांगले पोषण शोषक होण्यास मदत करते। तसेच जेव्हा आपण आपल्या आहारात चांगल्या प्रमाणात प्रथिने खाता तेव्हा आपल्या शरीराची चयापचय वाढते जी शुक्राणूंच्या उत्पादनास चालना देण्यासाठी आवश्यक आहे। पुढे आपण IBS किंवा कोलायटिस सारख्या स्थितीने ग्रस्त असल्यास आपल्याकडे शुक्राणूंची संख्या देखील कमी असू शकते। या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या शरीरात जळजळ निर्माण करतात ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन आणि कार्य विस्कळीत होते। तसेच IBS आणि कोलायटिसमध्ये पोषक शोषक कमी असतात। गॅस्ट्रोच्या समस्येमुळे पोषक द्रव्यांचे शोषण केल्याने शुक्राणूंच्या आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता होते। उदाहरणार्थ झिंक आणि फोलेट, आणि जर आपण अशा समस्यांनी ग्रस्त असाल तर आपण शक्य तितके अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे। आपल्या प्रत्येक जेवणात झिंक आणि फॉलिक ॲसिड पुरेशा प्रमाणात आहे याची खात्री करा। ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राउट्स, पालेभाज्या आणि कोबी, काळे स्प्रिंग हिरव्या भाज्या आणि पालक इत्यादी भाज्या खाऊ शकता आणि याव्यतिरिक्त शरीराची दाहक विरोधी प्रतिक्रिया वाढवते। IBS शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढविण्यासाठी ओळखले जाते आणि ऑक्सिडेटिव्ह ताण आपल्या शरीरासाठी आणि आपल्या शुक्राणूंच्या आरोग्यासाठी चांगला नाही। आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाच्या उच्च पातळीमुळे शुक्राणूंची गतिशीलता आणि शुक्राणूंची संख्या देखील कमी होऊ शकते आणि शुक्राणूंच्या अंड्याचे फ्युजन देखील होऊ शकते। म्हणूनच जर आपल्याकडे उच्च ऑक्सिडेटिव्ह तणाव किंवा IBS असेल तर आपण आपल्या आहारात दही किंवा आंबवलेल्या सोयाबीनसारख्या प्रोबायोटिक समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे। असे करून आपण IBSच्या हानिकारक प्रभावांचा प्रतिकार करू शकता आणि निरोगी शुक्राणूंचे उत्पादन टिकवून ठेवू शकता। आता पाचक समस्यांव्यतिरिक्त IBS किंवा यकृत डिसऑर्डर देखील शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागील एक कारण असू शकते। जेव्हा आपले यकृत योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा यकृताची अनेक कार्ये विस्कळीत होतात ज्यामुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो। या प्रकरणात जेव्हा शुक्राणूंची गुणवत्ता कमी असते तेव्हा सेवन करणे कठीण असू शकते। यकृताचा कोणताही विकार झाल्यास योग्य उपचार घेणे आपल्या शुक्राणूंना प्रभावित होण्यापासून वाचविण्यासाठी महत्त्वाचे आहे। शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे हार्मोनल असंतुलन किंवा हायपोगोनेडिझमचे प्रकरण। आणि हायपोगोनेडिझमचा अर्थ असा आहे की जन्मात शुक्राणूंच्या उत्पादनास समर्थन देण्यासाठी टेस्टोस्टेरोन पुरेसे उपलब्ध नाही। यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते आणि प्रजनन क्षमता कमी होते। नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरोन वाढविणे सोपे आहे। यासाठी झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडयुक्त संतुलित सकस आहार घेणे आवश्यक आहे।
तसेच टेस्टोस्टेरोनचे उत्पादन वाढविण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. आता आणखी एक प्रकरण आहे ज्यामध्ये शुक्राणूंच्या परिपक्वतेची समस्या म्हणजे शुक्राणुजनन दरम्यान कधीतरी शुक्राणूंची परिपक्वता आणि विकास थांबतो. पूर्ण किंवा अंशतः परिपक्वता येऊ शकते जिथे शुक्राणू पूर्णपणे परिपक्व होत नाहीत, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. शुक्राणूंच्या परिपक्वतेच्या समस्येमागे प्रामुख्याने अस्वास्थ्यकर जीवनशैली घटक कारणीभूत आहेत. याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये अधिक चर्चा करू. त्यामुळे यापैकी कोणत्याही कारणामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते हे आता तुम्हाला समजले आहे. अशा प्रकारे कमी शुक्राणूंच्या संख्येवर उपचार करण्यासाठी जेव्हा आपण आपल्या शरीराच्या आतून बरे होता तेव्हा आपण स्वतःला आंतरिकरित्या बरे करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शुक्राणू उत्पादनासह सर्व कार्ये योग्यरित्या करतात. आज मी तुम्हाला माझ्या एका रुग्णाच्या अहवालापूर्वी आणि नंतर दाखवणार आहे ज्याच्या शुक्राणूंची संख्या 10 दशलक्षापेक्षा कमी वरून 50 दशलक्षापेक्षा जास्त झाली आहे, जी सध्या 52.25 दशलक्ष आहे. इथपर्यंत पोहोचायला 4 महिने लागले. रुग्णाने आपला निर्धार अतिशय दृढ ठेवला आहे आणि सर्व सूचनांचे पालन केले आहे, आहार आणि योजना आणि निरोगी जीवनशैली राखली आहे, ज्यामुळे आम्हाला हे परिणाम मिळविण्यात मदत झाली. 4 महिन्यांची मेहनत आता तुमच्या पडद्यावर आधी आणि नंतर चालू आहे. हा अहवाल 10 दशलक्ष ते 50 दशलक्षापेक्षा कमी आहे, जो 50 दशलक्षानंतर सामान्य शुक्राणू उत्पादनाचे निकष ओलांडतो. 10 दशलक्षांच्या तुलनेत गर्भधारणा करणे सोपे काम आहे, कारण आपल्या शुक्राणूंची संख्या जितकी जास्त असेल तितकी आपल्याला गर्भधारणा करावी लागेल. म्हणजे गर्भधारणा करताना तुमच्या शुक्राणूंची संख्या खूप महत्त्वाची असते. जर आपल्याकडे शुक्राणूंची संख्या कमी असेल आणि आपण गर्भधारणेचा प्रयत्न करीत असाल तर बहुतेक रुग्णांना आता IVF घेण्याची शिफारस केली जाते. आता तुझं वय इतकं वाढलं नाही किंवा आता तुझ्यावर काहीच उपाय नाही, परंतु शुक्राणूंच्या कमी संख्येसाठी उपचार शक्य आहे अशी आशा आपण कधीही सोडू नये. यासाठी तुम्ही आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंटची निवड करू शकता. हे दोन्ही उपचार कमी शुक्राणूंच्या संख्येवर खूप चांगले कार्य करतात, कारण हे उपचार समस्येकडे पाहण्याच्या नैसर्गिक दृष्टिकोनावर आधारित आहेत आणि हे उपचार आपल्याला अंतर्गत बरे होण्यास मदत करतात जेणेकरून आपले शुक्राणू उत्पादन पुन्हा सामान्य होऊ शकेल. आपल्या सभोवतालच्या कोणत्याही आयुर्वेदिक डॉक्टर किंवा होमिओपॅथिक डॉक्टरांची शिफारस घ्या, कारण आयुर्वेदिक उपचार काय परिणाम देऊ शकतात याबद्दल रुग्ण नेहमीच साशंक असतो. म्हणूनच मी आयुर्वेदाची वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवत आहे. आधीचा आणि नंतरचा अहवाल आयुर्वेदाचा आहे. म्हणून तुम्हाला आयुर्वेदावर विश्वास ठेवावा लागेल आणि तुम्ही आयुर्वेद हाचे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर. मी वचन देतो की तुम्हाला तुमच्या शुक्राणूंच्या संख्येतील फरक लक्षात येईल आणि जर तुम्हाला अजूनही शुक्राणूंच्या कमी संख्येबद्दल काही शंका असेल तर आपण आमच्या टीमशी बोलू शकता आणि आपले अहवाल देखील सामायिक करू शकता. आम्हाला पुढील व्हिडिओत भेटतो, तोपर्यंत काळजी घ्या.